कोल्हापूर धान्य व्यापारी संस्था प्रेरित बाल कल्याण संस्थेच्या वतीनं 1201 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं। पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग्स, शालेय पुस्तकं, वह्या अशा शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं। सलग 104 वर्ष हा उपक्रम सुरू आहे। छत्रपती राजाराम महाराजांनी 1922 मध्ये कोल्हापुरातील धान्य व्यापाऱ्यांसाठी 14,000 चौरस फूट जागा दिली होती। तेव्हापासून कोल्हापुरातील धान्य व्यापाऱ्यांनी स्थापन केलेल्या बालकल्याण संस्थेच्या वतीनं गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं जातं। यंदा या उपक्रमाला 104 वर्ष पूर्ण होत आहेत। प्रारंभी पुष्कराज क्षीरसागर संस्थेचे अध्यक्ष विवेक शेटे, राजेंद्र लकडे, संजीव पारिक, श्रीनिवास मिठारी, विवेक नष्टे, किशोर कांबळे, अभयकुमार अथणे यांच्या उपस्थितीत राजाराम महाराजांच्या प्रतिमेचं पूजन झालं। तर विवेक शेटे आणि अमर क्षीरसागर यांनी या कार्यक्रमाचा इतिहास स्पष्ट केला। व्यापाऱ्यांकडून सेशच्या माध्यमातून दरवर्षी मदत जमवली जाते, तसंच अनेक दानशूर व्यापारी संस्थेला मदत करतात। त्यातून दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत दिली जाते। गेली 103 वर्ष सातत्यानं हा उपक्रम राबवणारी ही राज्यातील एकमेव संस्था आहे, असं पुष्कराज क्षीरसागर यांनी नमूद केलं। दरम्यान यंदा 1201 गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, पुस्तकं, वह्या, पेन, कंपास अशा शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलंय। यावेळी अशोक वडणगेकर, ऋषिकेश मर्दाने, अनिकेत नाळे, किरण तपकिरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।